निसर्ग आहे, पर्यावरण आहे, हे जपण्याचं काम करणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने एक परमेश्वराची सेवा असते, हे त्यांनी कायम सांगितलेलं आहे. असा हा हरिनाम सप्ताह आज संपन्न होतो. खरं म्हणजे ज्यांनी मेहनत केली त्यांचं कौतुक केलं पाहिजे. खरं सांगतो की दिलीपराव शिंदे आहेत, आबासाहेब थोरात आहेत, त्याच पद्धतीनं आभार मानले पाहिजे आदरणीय बाळासाहेब पाटील गुंजाळ आणि त्यांचा सगळा परिवार, हेमंत असेल, राजेंद्र असेल, एवढी मोठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ह्या सर्व झालं. खूप जणांचा सहभाग यामध्ये असतो तेव्हाच हे होऊ शकतं, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांचा सहभाग असतो, पण त्या नामानं त्या झालेला हरिनामाचा गजर हा सुद्धा आपल्याला आत्मिक शांती देणारा असतो. मी पाहिलं की आपल्या सगळ्यांची एवढी मोठी उपस्थिती, उन्हामध्ये सुद्धा लोक आहेत. आमच्या महिला भगिनींचा उत्साह आणि आनंद घेण्याची पद्धत खूप कौतुकास्पद राहील. रोज 70,000 लोक जेवत होते, महाप्रसाद घेत होते असं आपण म्हणू. ही खूप आनंदाची अशी ही पर्वणी निश्चितपणे झालेली आहे. एक वृक्षाचं झाडाचं वाटप आबासाहेब आणि दिलीपबाबांनी सांगितलं का, झाडाचं वाटप आपण दरवेळेस करतो. आपण आठवा की ज्या वेळेस आपली पहिली पर्वणी झाली त्यावेळेचे झाडं आता फळं द्यायला लागले. फळं नाही, ते आशीर्वाद द्यायला सुरुवात झाली. महाप्रसाद लक्षात घ्या, एक आंब्याचं झाड आपल्याला आंब्यात देतो, कैरी देतो, आंबा देतो. हा महाराजांचा आशीर्वाद पुन्हा एकदा, महाप्रसाद पुन्हा एकदा मिळत असतो. असं हे आहे. म्हणजे इथं एक गोष्ट असते की त्यावेळेस व्यासपीठ असा असतो, धार्मिक असतो, वारकरी संप्रदायाचा असतो. इथे काही फरक नसतो, सर्व समान असतात. इथे राजकारण नाही, जातीभेद नाही, मोठा छोटा नाही, गरीब श्रीमंत नाही. सगळ्यांनी इथे यावं आणि हरिनामाचा गजर करावा, गगनगिरी महाराजांचा गजर करावा, असं हे व्यासपीठ लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या ज्यांनी कष्ट केले, सोपं अजिबात नाही, बिलकुल नाही. त्या मेहनत, खरं सांगतो की ही मेहनत आपल्या या आजच्या दिवशी पूर्णपणे फळाला आलेली दिसते. आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतात महाराजांचे. आणि त्याबरोबर सांगतो, खरं मी मागच्या वेळेस म्हटलो, पावसाची काळजी वाटते. यावेळेस आपण धोक्यात आहोत काय असं वाटतं, परंतु परमेश्वराचे आशीर्वाद, परमपूज्य गगनगिरी महाराजांचे आशीर्वाद या सगळ्यामधून आपल्याला दिलासा देतील अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.